जातकाची जन्मतारीख 11 ऑक्टोबर 1991, सकाळी 9:05. तर जातकाचा जन्मवेळ, जन्मगाव मांगोली. याचे जे GPS कोऑर्डिनेट्स आपल्यासमोर आलेले आहेत ते म्हणजे 16°26' आणि 43 आणि रेखांश जे आहेत 74°5' आणि 30 यामध्ये अक्षांश आणि रेखांशामध्ये थोडा जरी फरक झाला तरी देखील ज्या पद्धतीने हे जे लग्नबिंदू जो आहे हा लग्नबिंदू पूर्णपणे चुकीचा येतो. मुळात या जातकाचा लग्नबिंदू जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये 0°6' आणि 19" हा आहे. 1 अंश पुढे जाण्याकरता लग्न 4 मिनिट घेत असते. आता प्रचलित पद्धतीने जी कुंडली काढलेली आहे त्यामध्ये लग्न वृश्चिक राशीमध्ये 0°0' आणि 16" हे तिथं आलेलं लग्न आहे. आणि या कुंडलीमध्ये राधानगरी हे जे अक्षांश आणि रेखांश, राधानगरी कोल्हापूर हे जे अक्षांश आणि रेखांश जे नमूद केलेले आहेत ते अक्षांश आणि रेखांश कोल्हापूरचे नमूद केलेले आहेत. 16°42' अक्षांश आणि 74°13' रेखांश. तर आता बघा की 16°42' अक्षांश रेखांश, अक्षांशामध्ये 16°26' 43" हे मांगोली गावाची विलेज पंचायत जी हे केलं होतं, आपण सर्च केलं होतं त्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि लॉंगिट्यूड रेखांश जे आहे ते 74°13' जे होते ते 74°5' आणि 30" हे आलेलं आहे. आता विलेज पंचायत आपण सर्च केलं आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या समोर जे अक्षांश आणि रेखांश आले ते यांचा जन्म ज्या घरामध्ये झाला त्या घराचे तर निश्चितच नाही आहेत, परंतु राधानगरी म्हणून कोल्हापूरचे अक्षांश आणि रेखांश नमूद केल्यानंतर येणारी कुंडली आणि त्यातल्या त्यात मांगोली गावच्या ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्या गावामधील विलेज पंचायत आहे त्या विलेज पंचायतीच्या सर्चमध्ये आलेलं अक्षांश आणि रेखांश यामध्ये 6° आणि 13" 6 मिनिट आणि 13" फरक आलेला आहे. तरीसुद्धा आपल्यासमोर ज्या काही गोष्टी येतात त्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण आता पुढे निघालेलो आहोत. तर आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण जी कुंडली मांडली ती 8:35 आणि 51" तर या वेळेला चंद्र वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये म्हणजे राशीस्वामी शुक्र, नक्षत्रस्वामी चंद्राचा नक्षत्रस्वामी चंद्र स्वतःच्या नक्षत्रामध्ये आहे. त्यानंतर चंद्राच्या दशेमध्ये आत्ताच्या कुंडलीनुसार चंद्राच्या दशेमध्ये शुक्राची अंतर्दशा, राहूची विदशा, मर्क्युरी बुधाची सूक्ष्मदशा आणि चंद्राची प्राणदशा. या मुलाची साधारणपणे जन्म वेळ बरोबर आहे किंवा नाही याचा ज्या वेळेला आपण विचार करू त्याकरिता आत्ताच्या वेळचा म्हणजे 20:35 आणि 51" ही जी वेळ आहे त्या वेळेचा जो सूक्ष्मदशा स्वामी जो आहे तो मर्क्युरी बुध आहे. त्यामुळं एकतर बुधाच्या सूक्ष्मदशेमध्ये असलेला ग्रह हा या मुलाच्या जन्मपत्रिकेमधला लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी असतो. आता हे काय पोझिशन आहे बघा, जन्माच्या वेळेला जी आपण अक्षांश बदलून घेतले, रेखांश बदलून घेतले त्यानुसार याच्या लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी मर्क्युरी म्हणजे त्याचं लग्न जे आहे तो वृश्चिक राशीमध्ये आहे. गुरुचं विशाखा नक्षत्र आहे,
विशाखा नक्षत्रामध्ये चंद्राची अंतर्दशा, बुधाची विदशा आणि बुधाची सूक्ष्मदशा आहे. पण ती इथं चंद्र हा डायरेक्ट बुधाच्या सूक्ष्मदशेमध्ये आलेला आहे. पण जर तो स्वतःच्या सूक्ष्मदशेमध्ये आत्ता असेल, जर तो बुध आत्ता स्वतःच्या सूक्ष्मदशेमध्ये असेल, तर तो बुध हा त्या ठिकाणी या मुलाच्या जन्म लग्न कुंडलीचा सूक्ष्मदशा स्वामी येऊ शकेल. पण बुधाच्या सूक्ष्मदशेमध्ये चंद्र गोचर करत असल्यामुळं या मुलाला लग्न कुंडलीमधला सूक्ष्मदशा स्वामी जो मर्क्युरी आहे तो आपण तसाच्या तसा घेता येत नाही. तर आत्ता ही जी स्क्रीन आलेली आहे ती आत्ताची आलेली आहे. 8:46 आणि 320 मिलीसेकंद. मगाशी ज्यावेळेला आपण कुंडली काढली होती त्यावेळेला 35 मिनिटाची काढली होती. आत्ता 46 मिनिटाची काढतोय. रुलिंग प्लॅनेट्स बदललेले आहेत. चंद्राचा सूक्ष्मदशा स्वामी रवी आलेला आहे आणि रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये चंद्र आणि मंगळ हे 2 ग्रह रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये आहेत. याचा अर्थ दोन मिनिटं. ठीक आहे. तर आत्ता या ठिकाणी आपल्या लक्षात असं आलं असेल की आत्ताच्या वेळेचा जो चंद्र आहे त्यामधला मगासचा चंद्र आणि आत्ताचा चंद्रामध्ये फरक जर बघितला असेल तर राहूची विदशा आहे आणि मर्क्युरीची सूक्ष्मदशा आहे. मगाशी जो वेळ आपण 8:35 बघितलं होतं त्यावेळेला. पण आत्ता राहूचीच अंतर्दशा आहे. पण जो बुधाची सूक्ष्मदशा होती त्या बुधाच्या सूक्ष्मदशेमध्ये 10 मिनिटामध्ये बुध, केतू, शुक्र हे 3 ग्रहांच्या सूक्ष्मदशा संपून जाऊन आत्ता रवीची सूक्ष्मदशा आलेली आहे. आणि रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये आत्ताच्या वेळेला हा फक्त रवी, हा चंद्र आणि मंगळ हे या रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये जात असल्यामुळं त्या ठिकाणी या जन्मकुंडलीमध्ये लग्नाचा जो सूक्ष्मदशा स्वामी जो बुध येतो त्याऐवजी एक तर रवी किंवा बुध आला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण विचार करूया. ओके. तर आता ही आपली समोरची मूळ पत्रिका आहे. ही मूळ पत्रिका याचा अर्थ ही आपली मूळ पत्रिका आहे. या मूळ पत्रिकेच्या अनुषंगानं लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी बुध आहे आणि लग्नाच्या सूक्ष्मदशा स्वामी बुध आणि ज्या वेळेला कुंडली तयार केली त्यावेळेला चंद्राचा सूक्ष्मदशा स्वामी बुध होता. पण कुंडली पूर्ण तयार करून झाल्यानंतर जेव्हा आपण 8:46 जर बघितलं तर त्या ठिकाणी रवी आलेला आहे आणि रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये असलेले ग्रह या मुलाच्या जन्मकुंडलीमध्ये लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी असू शकतात. तर त्याचबरोबर आता आपण हे देखील बघूया की आत्ताची जी कुंडली आहे ही जी 8:46 जी कुंडली आहे त्यामध्ये चंद्र, आता इथं बघा लग्नाचा नक्षत्र स्वामी चंद्राचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे. चंद्राचा नक्षत्र स्वामी चंद्र आहे आणि चंद्राच्या स्टारमध्ये चंद्र आणि गुरु चंद्राच्या नक्षत्रामध्ये चंद्र आणि गुरु आहेत. आता चंद्राचा अंतर्दशा स्वामी शुक्र आहे. शुक्राच्या सबमध्ये चंद्र, बुध आणि शनी आहेत. शुक्राच्या सबमध्ये चंद्र, गुरु
आणि शनी आहे. त्यानंतर चंद्राचा अंतर्दश विदशा स्वामी राहू आहे. आत्ता इथं बघा, राहूच्या सूक्ष्म दशेमध्ये चंद्र आणि मंगळ आहे. राहूच्या सूक्ष्म दशेमध्ये चंद्र आणि मंगळ आहे. आता चंद्राचा सूक्ष्म दशा स्वामी रवी आहे. रवीच्या सूक्ष्म दशेमध्ये चंद्र आणि मंगळ, चंद्र आणि कोण, दोन मिनटं, चंद्र आणि मंगळ आहे. आता चंद्राचा प्राणदशा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे प्राणदशेमध्ये चंद्र आणि, आता चंद्र तर असतो म्हणूनच तर आपण त्याला रुलिंग प्लॅनेट मानतो. चंद्राच्या व्यतिरिक्त चंद्र बुध आणि गुरु, चंद्र बुध आणि गुरु, चंद्र बुध आणि गुरु हे 3 ग्रह आहेत. मूळ जन्मलग्न कुंडलीनुसार ही आपण इथं मिनिमाइज करूया. आता वृश्चिक 0 डिग्री 6 मिनिट आणि 19 सेकंद, वृश्चिक 0 अंश 6 मिनिट आणि 19 सेकंद. याचे राशी स्वामी मंगळ, नक्षत्र स्वामी गुरु, अंतर्दशा स्वामी कोण आहे बघा, अंतर्दशा स्वामी चंद्र, विदशा स्वामी जो आहे तो बुध आहे, सूक्ष्मदशा स्वामी बुध आहे आणि प्राणदशा स्वामी जो आहे तो राहू आहे. आता चंद्राचा अंतर्दशा स्वामी शुक्र आहे. चंद्राचा अंतर्दशा स्वामी इथं चंद्र आहे. शुक्राच्या सबमध्ये चंद्र, गुरु आणि शनी आहेत. तर या ठिकाणी मूळ कुंडलीमध्ये चंद्राचा अंतर्दशा स्वामी चंद्र दाखवलेला आहे. त्यामुळं आत्ताच्या वेळचा जो चंद्राचा अंतर्दशा स्वामी शुक्र आहे आणि शुक्राच्या सबमध्ये चंद्र असल्यामुळं या ठिकाणी याच्या लग्नाचा अंतर्दशा स्वामी जो आहे तो 100% बरोबर आहे. ओके. त्यानंतर आत्ताच्या चंद्राचा विदशा स्वामी राहू आहे. राहूच्या सूक्ष्म दशेमध्ये राहूच्या विदशेमध्ये चंद्र आणि मंगळ आहे आणि जन्मकुंडलीमध्ये लग्नाचा जो विदशा स्वामी बुध आहे त्या बुधाचा संबंध हा चंद्र आणि मंगळाशी आला पाहिजे. तर ही जी वेळ आहे तो अंतर्दशा तर बरोबर आली, पण विदशा त्यामध्ये फरक पडतो. मग विदशा जर बघितली तर इथं जर आपण आत्ताच्या वेळची जर हे बघितली, परिस्थिती बघितली, तर हा जो आपल्या समोर कोण आलेला आहे, रवी आहे. रवीच्या सूक्ष्म विदशेमध्ये चंद्राचा विदशा स्वामी राहू आहे. राहूच्या विदशेमध्ये चंद्र आणि मंगळ आहेत. या चंद्र आणि मंगळाचा संबंध बुधाशी आला पाहिजे. बुध बघा, बुध हा केतूच्या सपसबमध्ये आहे. बुध जो आहे तो केतूच्या सपसबमध्ये आहे. आणि आपल्याला कोण बघायचं आहे? आपल्याला बघायचं आहे कोण? तर चंद्र आणि मंगळ. चंद्राचा संबंध त्याच्याशी येतो का? चंद्राचा संबंध येत नाही. मंगळाची दृष्टी, चौथी दृष्टी केतूवरती आहे. मंगळाची चौथी दृष्टी केतूवरती आहे.
राहूच्या सूक्ष्मदशा, चंद्राच्या सूक्ष्मदशेमध्ये राहू आहे आणि चंद्राच्या विदशेमध्ये राहू आहे आणि राहूच्या विदशेमध्ये चंद्र आणि मंगळ आहेत. या चंद्र आणि मंगळाचा संबंध आपल्याला बुधाशी लावायचा आहे. चंद्र मंगळ आपण बघा, चंद्र कुठं आहे यामधला? चंद्र जो आहे तो चंद्र हा वृषभ राशीमध्ये आहे आणि मंगळ जो आहे तो मिथुन राशीमध्ये आहे. याचा संबंध बुधाशी जर लावायचा म्हटलं, याचा संबंध जर बुधाशी जर लावायचा म्हटलं तर बुध जो आहे तो बुधाचा विदशा स्वामी केतू आहे. म्हणजे बुध कुणाची फळं देणार आहे? केतूची फळं देणार आहे. आणि मंगळाची चौथी दृष्टी या केतूवरती असल्यामुळं हा जन्मकुंडलीमधला जो लग्नाचा विदशा स्वामी बुध जो आहे, हा बुध हा आपल्याला बदलण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळं जी वेळ सांगितलेली आहे ती सर्वसाधारणपणे बरोबर आहे. हे का झालं? कारण जे आपण अक्षांश आणि रेखांश घेतले की 74 डिग्री 14 मिनिट आणि 14 सेकंद आणि 16 डिग्री 41 मिनिट आणि 7 सेकंद, जर आपण 74 डिग्री 13 मिनिट जर रेखांश घेतले असते आणि जर 16 डिग्री 43 कला किंवा 42 कला जर हे घेतले असते, अक्षांश घेतले असते, तर आपली कुंडली पूर्णपणे चुकली असती. त्यामुळं जे नाही ते आहे असं समजून जर आपण कोणत्याही पत्रिकेचा जर विचार करायला लागलो तर त्या ठिकाणी आपली फसगत होण्याची शक्यता असते. आता हे विदशा स्वामी बुध याचा संबंध केतूशी येतो. इथं बघा, इथं लिहून देतो. मंगळाची दृष्टी केतूवर आहे आणि केतू कन्या राशीमध्ये आहे. त्यामुळे बुधाचा संबंध हा, मंगळाचा संबंध हा केतू आणि मंगळाचा संबंध हा केतू आणि बुध यांच्याशी येतो आणि जन्मकुंडलीमध्ये लग्नाचा विदशा स्वामी बुध जो आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीनं निश्चित होतो. आत्ताच्या वेळचा चंद्राचा सूक्ष्मदशा स्वामी रवी आहे आणि इथं बघा, चंद्राचा सूक्ष्मदशा स्वामी रवी आहे आणि रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये चंद्र आणि मंगळ आहेत. आता पुन्हा जन्मकुंडलीमधला लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी सुद्धा बुध आहे. लग्नकुंडलीमध्ये लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी बुध आहे आणि त्याचाही संबंध पुन्हा बुधाशी मंगळाशी येतो. त्यामुळं मंगळाची परत इथेही असंच होईल. मंगळाची दृष्टी केतूवर आणि केतू कन्या राशीमध्ये असल्यामुळे मंगळाचा संबंध हा बुधाशी येतो. त्यामुळं दिलेली वेळ जी आहे ती दिलेली वेळ सूक्ष्मदशेपर्यंत बरोबर आहे. आता फक्त प्राणदशेचा विचार राहतो आपला, तो काही सेकंदामध्ये जी काही वेळ बदलेल तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला ती बरोबर आहे की नाही याचं कन्फर्मेशन करता येतं. इथं चंद्राचा आत्ताच्या वेळचा 8:46:21 चंद्र जो आहे त्याचा चंद्र स्वतःच्या प्राणदशेमध्ये आहे. चंद्र हा स्वतःच्या प्राणदशेमध्ये आहे आणि चंद्राच्या प्राणदशेमध्ये चंद्र, बुध आणि गुरु हे तिन्हीच्या तिन्ही ग्रह आहेत. तर त्यांचा संबंध जन्मवेळचा जो प्राणदशा स्वामी राहू आहे त्याच्याशी आला पाहिजे. आता तो येतो काय बघायचा. तर आता राहू बघूया. राहू कुठे आहे? राहू सप्तमात आहे. राहूचा प्राणदशा स्वामी मर्क्युरी. राहूचा प्राणदशा स्वामी मर्क्युरी आणि मर्क्युरीचा प्राणदशा स्वामी चंद्र. त्यामुळं इथं राहूचा संबंध कुठेही येत नाही. मग आता काय करावं लागेल तर इथं आपल्याला हा जो
प्राणदशा स्वामी जो राहू नमूद केलेला आहे तो एकतर चंद्र पाहिजे, बुध पाहिजे किंवा गुरु पाहिजे. मग चंद्राचा जर विचार केला तर चंद्राच्या प्राणदशेमध्ये चंद्र स्वतःच्या प्राणदशेमध्ये आहे, चंद्र स्वतःच्या प्राणदशेमध्ये आहे आणि बुध हा देखील स्वतःच्या प्राणदशेमध्ये आहे. बुध हा देखील स्वतःच्या प्राणदशेमध्ये आहे. पण त्या बुधाचा संबंध राहूशी येत नाही. बुधाचा संबंध राहूशी येत नाही आणि त्याचा संबंध येतो बुधाशी. राहूचा संबंध येतो, राहूचा प्राणदशा स्वामी बुध आहे आणि राहू आणि बुध हा एकाच ठिकाणी मीन राशीमध्ये सध्या युतीमध्ये आहेत. त्यामुळं हा जो बुध आणि राहू, बुध आणि राहूची युती असल्यामुळे गेली कित्येक महिने ही कुंडली तयार करण्याचा प्रयत्न करताना सुद्धा कुंडली तयार होत नव्हती आणि आज दिनांक 6/3/2025 रोजी रात्री 8:46 आणि 21.320 ही कुंडली तयार करण्याकरिता सर्व देवदेवतांचे आशीर्वादाने बसलो असता या वेळचे चंद्राचे दशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा स्वामी हे जातकाच्या जन्मवेळेच्या लग्नाचे अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा स्वामी हेच निश्चित असतात. हा माझा निश्चित केलेला नियम या ठिकाणी पूर्णपणे प्रत्ययास येतो. तर आता बघा, ही आपली कुंडली बदलण्याची आवश्यकता नाही आहे. या अक्षांश आणि रेखांश आपण नमूद केलेले आहेत. त्या अक्षांश आणि रेखांशाच्या अनुषंगानं जे काही त्याचं आपल्या समोर चित्र आलेलं आहे त्या चित्राच्या अनुषंगानं आपल्याला असं दिसून येतं की जन्माच्या वेळेचे लग्न याचा संबंध ज्या वेळेला आम्ही कुंडली काढायला बसतो त्यावेळेचा जो चंद्र असतो त्या चंद्राच्या सब सूक्ष्म प्राणामध्ये प्राणालॉर्ड जे ग्रह असतात रुलिंग प्लॅनेटमधले. आता इथं तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही ही जी बघितलं तर इथं बघा 8:35 पण पूर्वीचा आपला दुसरा जो होता तो स्क्रीनशॉट बघा 8:46. हे 8:46 वेळेचे हे जे चंद्राचा दशास्वामी चंद्र आहे, अंतर्दशा स्वामी शुक्र आहे, विदशा स्वामी राहू आहे, सूक्ष्मदशा स्वामी रवी आहे आणि चंद्राचा प्राणदशा स्वामी चंद्र आहे. या चंद्राच्या नक्षत्रामध्ये दशास्वामी चंद्राच्या नक्षत्रामध्ये, अंतर्दशा स्वामी शुक्राच्या सबमध्ये, विदशा स्वामी राहूच्या सबमध्ये विदशेमध्ये, सूक्ष्मदशा स्वामी रवीच्या सूक्ष्मदशेमध्ये आणि चंद्राचा प्राणदशा स्वामी चंद्राच्या प्राणदशेमध्ये जे ग्रह असतात तेच ग्रह या मुलाच्या जन्मवेळी असतात. कसे येतात कसे, मी हजारो वेळेला मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे की जेव्हा मी कुंडली काढतो त्यावेळेला जगातील सर्व देवदेवता आपल्यासमोर कसे मदत करण्यासाठी उपस्थित असतात. त्यामुळं कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता जी कुंडली आहे वेळ तीच आहे, फक्त त्यामध्ये आपण बदल काय केला की जे त्यांच्या गावचे त्यांचा जन्म ज्या गावात झाला त्या गावामधली जी विलेज पंचायत ज्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो त्या ग्रामपंचायतीचं लोकेशन त्या ठिकाणी निश्चित करून हे घेतलं. यामध्ये सुद्धा थोडासा फरक असू शकेल, पण अगदी कोल्हापूरचे अक्षांश घेऊन
इथून पुढं 55 ते 60-65 किलोमीटरवरती असलेल्या म्हणजे गावाचे जन्मस्थळाचे अक्षांश आणि रेखांश जर आपण न काढता जर आहे त्या कुंडलीवरून जर त्याचा विचार करत बसलो तर त्या ठिकाणी आपली चुकीचीच मार्गदर्शन मिळण्याची शक्यता असल्यामुळं या मुलाची जी कुंडली फायनल झालेली आहे ती कुंडली म्हणजे हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की 11 ऑक्टोबर 1999ला 9:05 सकाळची जी आहे ती कुंडली पूर्णपणे बरोबर आहे. आत्ता याच्या अनुषंगानं यांचा विवाहाचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. आता या ठिकाणी बघा आजपर्यंत लग्न झालं ते 91चा जन्म आहे. आज वर्ष किती 31 हे हे कुठलं चालू आहे 25 म्हणजे एक वय किती झालं 91 ते 25 म्हणजे ऑक्टोबरमध्ये आपण 24चा विचार करू 81 91 2001 2011 2021 2001ला 10 वर्ष 2011ला 20 वर्ष 2021ला 30 वर्ष आणि त्यानंतर 22 23 24 म्हणजे 33 वर्ष आता पूर्ण झालेली आहे. मग 33 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा विवाह न होण्याचं जे काही कारण असतं त्या कारणाची आपल्याला या कुंडलीमध्ये ही वेळ जी आपण निश्चित केलेली आहे निश्चित केली म्हणण्यापेक्षा ती त्यांनी दिलेली वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करण्याची आवश्यकता पडली नाही. तर त्या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य बघा त्या ठिकाणी गुरु सप्तम स्थानाचा आणि इच्छापूर्तीच्या स्थानाचा जो सूक्ष्मदशा स्वामी जो गुरु आहे तो गुरु त्यानंतर 3 आणि 5 आजपर्यंत या मुलाला कोणत्याही एकही मुलगी स्थळ म्हणून बघितलेली नाही. तर त्याचा संबंध येतो बुधाशी 1 3 5. मग आत्ता जर आपल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे जर बघितलं तर आत्ता बरोबर बुधाचीच दशा चालू आहे. बुधाची दशा जी चालू झालेली आहे ती 2011ला चालू झालेली आहे आणि बुधाची दशा 27 फेब्रुवारी 2028 पर्यंत आहे. आपल्याला कोण कोण पाहिजेत एक म्हणजे बुध पाहिजे आणि दुसरा म्हणजे पाहिजे आपल्याला गुरु. तर आत्ता सध्या जो 14/3/2023 ते 19/6/2025 पर्यंतचा जो कालावधी चालू आहे तो गुरुची अंतर्दशा चालू आहे. गुरुची अंतर्दशा. आता यापैकी लक्षात ठेवा की हा जो 23 मार्च 24 2 वर्ष म्हणजे मार्च 24 1 वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत 11 महिने पूर्ण झालेले आहेत. आता राहिलेला जो कालावधी आहे त्यामध्ये पुन्हा आपल्याला मदत करणारे जे ग्रह आहेत ते म्हणजे पुन्हा मर्क्युरी आणि ज्युपिटर. त्यामुळं मर्क्युरी आणि ज्युपिटर याचा अर्थ बुधाची विदशा हे 7 एप्रिल 2024ला संपून गेलेली आहे आणि शनीची विदशा त्याच्या अगोदर संपून गेलेली आहे. मग आत्ता जी चालू आहे ती मंगळाची विदशा पण संपलेली आहे. राहूची विदशा चालू आहे. राहूची विदशा चालू आहे. ती विदशा कुठेपर्यंत आहे 19/6/2025 पर्यंत. लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी जो आहे तो राहू आहे. त्यामुळे राहू काय करेल या ठिकाणी त्याला लग्नस्थानाची फळं देईल म्हणजे नवऱ्याला बायको मिळेल बायकोला नवरा मिळेल या पद्धतीनं हा कालावधी निश्चित होईल. आणि त्यानंतर जेव्हा हा गुरु 22 मार्च 2025 पर्यंत जी गुरुची सूक्ष्मदशा होती म्हणजे आहे अजून 4 दिवस आहेत अजून 12 दिवस. तर त्या ठिकाणी त्याच्यानंतर 11 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 पर्यंत हा जो कालावधी आहे हा कालावधी विवाह होण्याकरिता अत्यंत चांगल्या प्रकारचा कालावधी मानला जातो. या कालावधीचं एन्कॅशमेंट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला
तर 100% या मुलाचा विवाह लवकरात लवकर या कालावधीमध्ये होण्याकरता परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपल्यासमोर दिसून येईल. पण सध्या परिस्थितीमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या वेळची जी काही ग्रहस्थिती आहे, आत्ताच्या वेळची ग्रहस्थिती जी आपण चंद्राच्या अनुषंगानं काढली. आत्ता हे बघा, ही आत्ताची किती जी वेळ आहे ती बरोबर आज 9:10 आणि 54.54 9:10 54.54. आता मर्क्युरी जो आहे, पहिल्यांदा कम्युनिकेशन झालं पाहिजे, आपल्याला स्थळ आली पाहिजेत, आपण स्थळ बघितलं पाहिजेत आणि आपल्याला पसंत पडलं पाहिजे. याच्याकरता त्यांना फळ देणारा जो ग्रह आहे तो मर्क्युरी. मर्क्युरीच्या सूक्ष्मदशेमध्ये फक्त केतू आहे. मर्क्युरीच्या सूक्ष्मदशेमध्ये फक्त केतू आहे आणि केतू या कुंडलीमध्ये, जन्मकुंडलीमध्ये 2, 8 आणि 10व्या भावाचा सूक्ष्मदशा स्वामी आहे. तर या पद्धतीने काय होणार आहे, धनस्थान, अचानक धनलाभ आणि मान सन्मान, या पद्धतीनं या गोष्टी जोपर्यंत बुध हा बुधाच्या सूक्ष्मदशेमध्ये कोणकोणते ग्रह आहेत, तर एक म्हणजे रवी आहे, त्यानंतर मंगळ आणि मर्क्युरी आहेत. मंगळ 10वं स्थान दाखवतो, मंगळ कोणतं स्थान दाखवत नाही. आणि या कुंडलीमध्ये मंगळ जो आहे तो मंगळ सध्या अष्टमात बसलेला आहे. त्यामुळं सध्या परिस्थितीमध्ये या ठराविक म्हणजे हा होळीचा जो सण असतो, हा होळीचा सण आपण साधारणपणे कोणत्याही गोष्टीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता वापरतो. त्यामुळं या होळीच्या सणाचा विचार करता होळी झाल्यानंतर ही पौर्णिमा जी असते ती उताशनी पौर्णिमा म्हणतात त्याला, की सगळ्या गोष्टी जाळून टाकते. त्यामुळे या कुंडलीतला जो काही दोष असेल, त्याचा विवाह न होण्यातल्या ज्या काही आईवडिलांचं प्रारब्ध असेल, त्या आईवडिलांच्या प्रारब्धानुसार याचं जे काही विवाह होण्याकरिता स्थळ निश्चित करणे आणि या गोष्टी तिथं होत नसल्यामुळं आजपर्यंत ती गोष्ट घडलेली नव्हती. कारण व्हीनस बघितलं, व्हीनस 12वं स्थान दाखवतो. राहू जर बघितलं तो लग्नाचा सूक्ष्मदशा प्रांतदशा स्वामी राहू आहे, लग्नाचा प्रांतदशा स्वामी राहू आहे, पण तो 6ष्ठ स्थानाचा सूक्ष्मदशा स्वामी असल्यामुळं आपण राहूचा त्याकरता फायदा करून घेत नाही. तर या पद्धतीनं जर बघितलं तर साधारणपणे ही 19 तारखेची 13-14 तारखेची जी काही पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या नंतर पुढच्या 27 तारखेपर्यंतचा, एप्रिलचा 27 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीच्या अनुषंगानं जर विचार केला तर त्या ठिकाणी या मुलाचा विवाह होण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे मॅच मेकिंगमध्ये कुठंही कोणालाही समजत नाही, जी मुलगी येणार आहे, ज्या मुलीशी याचा विवाह होणार आहे, आत्ता सद्य परिस्थितीमध्ये जर गुरुच्या सूक्ष्मदशेमध्ये शनीचं गोचर चालू आहे. गुरुच्या सूक्ष्मदशेमध्ये शनीचं गोचर चालू आहे. जोपर्यंत शनी गुरुच्या सूक्ष्मदशेमधून गोचर करत आहे तोपर्यंत जी मुलगी आपल्याकडं स्थळ म्हणून येईल, त्या मुलगीच्या जन्मस्थळाच्या अनुषंगानं अचूक अक्षांश आणि रेखांशानुसार तिची जर कुंडली या पद्धतीनं काढली आणि जर त्या मुलीच्या कुंडलीमध्ये जर तिचा लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी जर गुरु असेल तर त्याच मुलीशी विवाह होण्याची शक्यता जास्त असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, विवाह, वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक प्रगती, या सगळ्या गोष्टींचा विचार हे आपल्या कुंडलीमध्ये 9वं स्थान म्हणजे आपले वडील आणि 4थं स्थान
म्हणजे आपली आई. तर 9व्या स्थानाचा संबंध जेव्हा सप्तम स्थानाशी येतो आणि चतुर्थ स्थानाचा संबंध जेव्हा दुसऱ्या स्थानाशी येतो, त्याच वेळेला आई आणि वडिलांच्या इच्छापूर्तीमुळं विवाह होत असतो. यामुळं पत्रिका बघून, कुंडली दाखवून किंवा गुणमिलन करून जर विवाह निश्चित करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये अनेक विसंगती येऊन त्या विसंगतीच्या द्वारे चुकीची मुलगी पदरात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या मुलाच्या दृष्टिकोनातून सांगितलं की हा जो कालावधी आहे तो त्याच्याकरता चांगला आहे. याच्या मूळ कुंडलीमध्ये सप्तम स्थानाचा सूक्ष्मदशा स्वामी जो आहे तो गुरु आहे. आणि ज्या मुलीचा लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी गुरु किंवा गुरुच्या सूक्ष्मदशेमध्ये ज्या वेळेला ती पत्रिका आपल्यासमोर बघण्यास येईल त्यावेळेला गोचर करणारा ग्रह हा जर त्या मुलीच्या लग्नाचा सूक्ष्मदशा स्वामी असेल तर त्याच मुलीशी विवाह होण्याची शक्यता जास्त असते. पण हे आई वडील, आजी आजोबा, मॅटर्नल अँड पॅटर्नल ग्रँडपॅरेंट्स ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या एकत्रित प्रारब्धानुसार घडणार असल्यामुळं विवाहाचे योग चांगले आहेत. आपण ते एनकॅश केले पाहिजेत. कारण पुढच्या 16 तारखेपासून जर बघितलं पुढच्या आठवड्यात तर 2-3 दिवस सलग सुट्ट्या येणार आहेत. अशा वेळेला ज्या वेळेला सुट्टी येणार आहे त्यावेळेला आपल्याकडं पैशाची तजवीज आपण करून ठेवावी लागते. कारण डिजिटल जरी असलं तरी देखील सर्व्हरसुद्धा ब्लॉक होतात. ATMमधनं पैसे काढता येत नाहीत. याचा अर्थ जेव्हा आपल्यासमोर परिस्थिती असते त्यावेळेला त्या परिस्थितीपासून होणारे संभाव्य धोके लक्षात ठेवून आपण आपली तयारी केली पाहिजे. तर या ठिकाणी ही जी काही पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या नंतरच्या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी मुलगी येईल त्या मुलीचा तिचं चारित्र्य, घर, संसार आणि त्यांच्या घरचे जे काही लोक आहेत त्यांचं पूर्णपणे संस्कार, त्यांचं वागणं, समाजातील त्यांचं स्थान या सर्व बाबींचा विचार करून अगदी शक्य असेल तर एखाद्या ठिकाणी मी पहिल्यांदा सांगतो की आपण लग्नामध्ये इतके पैसे घालवतो तर त्या ठिकाणी काही वेळेला काही प्रायव्हेट डिटेक्टिव्हसुद्धा असतात. तर त्या ठिकाणी त्या मुलीची चारित्र्याची पडताळणी किंवा चारित्र्याची तपासणी, चारित्र्याची माहिती काढण्याचं काम जर आपण अशाचपैकी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही आपले लोक असतात, मित्र असतात, तर त्यांच्याकडून किंवा अन्य काही गोष्टींच्याकडून जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर त्या मुलीबद्दलची खरी माहिती आपल्या समोर येते आणि आपली संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते. पण पत्रिका बघून, कुंडली बघवण्यात म्हणजे पत्रिका दाखवून आणि मॅच मेकिंग करून, गुणमिलन करून जर कुंडली बघण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपली फसगतच होण्याची शक्यता असते. हे मी कॉमनली सांगतोय. आजपर्यंत मी सर्वांना तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्या शिकवण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली कशा पद्धतीनं त्याची वेळ कशी सिद्ध केली जाते याचं एक उदाहरण आपल्या समोर या केसच्या द्वारे आलेलं आहे. धन्यवाद. ओके.